अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो जोपर्यंत तुम्ही असं म्हणणार नाही की कृष्ण आता भरपूर झालं आता पोट भरलं आहे असं जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला खायला देतो पण त्याच्यासाठी मात्र एक काम करावं लागेल सगळे संशय बाजूला करून एक मात्र माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्या मागे मागे आलं पाहिजे हर हर चला कोणी कोणासे न बोला कोणी कोणासे न बोला हर 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 हळूहळू चाला कोणी कुणाशी न बोला कारण परमार्थाच्या मार्गावर जायचं असेल भक्तीच्या मार्गावर जायचं असेल भगवंताच्या मागे मागे जर जायचं असेल तर दोन नियम साधकांनी लक्षात ठेवले पाहिजे एक हळूहळू चाला आणि कोणी कुणाशी न बोला हळूहळू चाला म्हणजे परमार्थात आल्याच्या नंतर घाई करायची नसते तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्यावी म्हणजे इथे घाई जमत नाही आजच माळ घातली आणि आताच देव मिळाला पाहिजे एवढी घाई परमार्थात नसते हळूहळू भक्तीची साधना करूनच भगवंताची प्राप्ती जीवाला करता येते आणि दुसरं म्हणजे कुणी कुणाशी न बोला परमार्थाच्या मार्गावर येताना भक्तीच्या मार्गावर येताना जे परमार्थाचे अनुभव येतात ते बाकीच्यांना सांगत बसायचं नसते भगवंताविषयी जर अनुभूती झाली तर एकमेकांना ते वर्णन करून सांगायचं नसते कारण जर तसं सांगितलं तर भगवंत पुन्हा अनुभव देत नाही नंतर काही लोकांची सवय असते जीवनामध्ये थोडीशी भक्ती केली आणि जगभर लोकांना सांगत फिरले एकच वारी केली पंढरीची आणि त्याचं